मंडळी नमस्कार. अद्भुत कोल्हापूरच्या या प्रवासात आम्ही तुम्हाला आज घेऊन जाणार आहोत कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरच्या एका अद्भुत ठिकाणी. हे अद्भुत ठिकाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या एस चॅनेलच्या टीमचा प्रवास सुरू झाला कोल्हापुरातून. कोल्हापूर कळे मार्गे आम्ही पोहोचलो पडसाळी या पन्हाळा तालुक्यातील गावात. या गावापर्यंतच आपण कोणत्याही वाहनानं येऊ शकतो, पण इथून पुढं त्या आपल्या अद्भुत ठिकाणापर्यंतचा प्रवास आपल्याला पायीच करावा लागतो, तो सुद्धा स्थानिक वाटाड्याच्या मदतीनं. आत्तापर्यंतचा हा प्रवास जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कदाचित अंदाज आला असेल आता आपण नेमकं कुठं जाणार आहोत. अंदाज आला नसेल तर हे ठिकाण अद्भुत का आहे हे या स्थानिकांच्या बोलण्यातून आपल्याला समजेल. ज्यांचा जन्म या परिसरात झाला आणि ज्यांनी वयाची 60 ओलांडली आहे त्यांना सुद्धा आपण ज्या पडसाळी गावात राहतोय त्या गावाजवळ महाराष्ट्रातल्या दुर्ग वैभवातला एक ठेवा आहे हेच माहिती नव्हतं. कोण कशा जायचा, जंगल मोठं काय नाही कुठलं कोण जायचं. मग आता ही माहिती काढीत लोक जायला लागले. तेव्हा हे मुडेगड असा म्हणजे ते 2004ला का 7ला मोहीम निघली होती मोहीम. त्यावेळेला 9000 लोक इथं आलं होते. मुडेगड म्हणून झेंडा लावून 300 गाडी आली होती इष्टी, 9000 माणसं होती तेव्हा इथं. मग ह्या लोक सगळं ऊसताट काय नव्हतं तेव्हा, म्हणजे 2004ला किंवा 5ला अशा टायमाला. ते कोणतरी गुरुजी होतं बघा, शेवडेकर गुरुजी का कोणते होते बघा. प्रत्येक गाडीला झेंडे लावून आले तेव्हा आम्हाला मुडेगड माहिती नाही, माहितीच नाही आम्हाला. आता मात्र तुम्ही पक्क ओळखलं असेल. आम्ही आज तुम्हाला सफर घडवणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या कोकण सीमेवरच्या अपरिचित, दुर्लक्षित इतिहासाच्या पानांबरोबरच घनदाट जंगलात लपलेल्या मुडागडची. होय, वनदुर्ग प्रकारात मोडणारा मुडागड. माणसांचा कमीत कमी वावर असल्यामुळं जंगलाच्या बेफामपणे वाढलेल्या पसाऱ्यात हा गड शोधणं मोठं जिकिरीचं. पण त्यामुळंच तिथं पोहोचण्याची उत्सुकता अधिक. तुमची उत्सुकता सुद्धा फार न ताणता आपण पडसाळी गावातून मुडागडचा प्रवास सुरू करूया. वाटाड्याच्या मदतीनं सुरू झालेल्या प्रवासात गावाजवळची नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात इथं आलात तर ही नदी पार करणं कठीण असणार आहे. ही नदी पार केल्यावर सुरू होतं घनदाट जंगल. दीड तासाच्या पायपिटीनंतर 2 पठारं आणि जंगल पार करत आपण मोकळ्या जागेत पोहोचतो. त्याच्या उजवीकडच्या बाजूला मुडागडचा माथा आपल्याला खुणावतो. पडसाळीपासून मुडागडपर्यंतची पायपीट गर्द झाडीमुळं आपल्याला न थकवता ताजतवानं ठेवते. चौफेर जंगलानं व्यापलेल्या मुडागडचा इतिहासाच्या पानांमधला उल्लेख खूपच त्रोटक आहे. घनदाट जंगलात या गडाचं अस्तित्व शोधताना खूप कष्ट पडत आहेत.
रायगड परिवार या गडकोटांच्या संवर्धनासाठी राबणाऱ्या इतिहासप्रेमींनी श्रमदानाच्या सुमारे 40 भर मोहिमा आखत गडाकडे जाणाऱ्या वाटा आणि गडावरचे काही अवशेष मोठ्या कष्टानं शोधून काढलेत। सततच्या श्रमदानातून झाडाझुडपांमध्ये आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झालेली गडाची तटबंदी, काही बुरुज, पाण्याचे टाके आणि एक शिवमंदिर शोधून त्याचं संवर्धन करण्यात रायगड परिवारातील मावळ्यांचं मोठं योगदान आहे। आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला किल्ल्यावर गेलो त्यावेळेला तिथं फक्त एक 10-12 फुटाची एक तटबंदी होती आणि पाण्याचं खोदीव टाकं होतं, ते पण म्हणजे कोरडं पाण्याचं टाकं होतं, त्यात दगडं भरपूर पडलेली। मग आम्ही सुरुवात तिथूनच केली की पाण्याचं टाकं पहिला पूर्णपणे साफ केलं, त्यातली दगडं त्यांनी काढली, मोठे मोठे दगड बाजूला काढले, पूर्ण मातीचं गाळ होता तो काढून बाजूला गेला। त्यानंतर मग हळूहळू आम्ही तटबंदी आहे गडावरची, ती तटबंदी मोकळी करायला लागलो। तटबंदी म्हणजे फक्त 10 ते 12 फुटाचं तेवढंच दिसत होतं भाग, बाकी सगळा झाडाझुडपांनी परत मातीच्या ढिगाऱ्याखाली काढला गेला होता। मग दरमजल प्रत्येक मोहिमेत आम्ही थोडं थोडं ते मातीचा ढिगारा, झाडं, त्यावर झुडपाची सगळी काढत गेलो। त्यामुळं ती तटबंदी पूर्णपणे मोकळी व्हायला सुरुवात झाली। आम्हाला त्यात आता 4-5 बुरुज तर आता त्यातील मुडागडावर बाहेर आलेले, जे आता आम्ही पूर्णपणे म्हणजे त्याला मोकळा श्वास दिलेला आहे। हिंदवी स्वराज्यातील अनेक गडकोटांच्या बांधणीमध्ये, मग ते शिवकालातले असोत की त्यापूर्वीचे, भौगोलिक रचनेचा खूप खुबीनं वापर करण्यात आलाय। त्यामुळं घाट माथ्यावरून कोकणाशी जोडल्या जाणाऱ्या भूभागावर लक्ष ठेवण्यासाठीच जे अनेक गड किल्ले आहेत त्यामध्ये मुडागडचा सुद्धा समावेश होतो। मुडागड कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या काजिरडा घाटाच्या संरक्षणासाठी बांधला गेला। मुडागड नेमका कुठल्या राजवटीत बांधला गेला याची इतिहासात नोंद नाही, पण 1748 मधील पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो। पेशवे आणि तुळाजी आंग्रेंच्या वादात तुळाजींनी पन्हाळा प्रांतात हल्ले सुरू केले होते। त्यांना रोखण्यासाठी येसाजी आंग्रे आणि सावंतवाडीकर यांनी एकत्र येत मुडागड ताब्यात घेतला होता, असा मुडागडचा एकमात्र उल्लेख आढळतो। शेतकरी धान्य साठवण्यासाठी जसा मुडा बांधतात तशी या गडाची रचना असल्यामुळं त्याला मुडागड असं नाव पडल्याचं सांगितलं जातं। तर या गडाचं बांधकाम सुरू असताना काही अडचणींमुळे ते अर्धवटच राहिलं, त्यामुळं त्याला मुडागड असं नाव पडल्याची एक आख्यायिका असल्याचं स्थानिकांशी बोलल्यावर समजतंय। पेशव्यापासून ते राजाराम महाराजांच्या आधीपासूनच इथं स्थापन आहे, आज्या पंजापासूनच आमच्या इथं सगळं स्थान आहे इथं। आणि हे स्थान म्हणजे पूर्वीपासून आहे, फार पूर्वीपासून किल्ला बांधायचा चालू होता आणि त्या किल्ल्यावर काहीतरी झालं, तिथं सुकून झाला म्हणून तो किल्ला निम्म्यावर राहिला, नाही तर आज इथं मोठा किल्ला होणार होता। गडाच्या माथ्यावरून काजिरडा घाट, गगनगडाचं टोक आणि दूरवरच्या विशाळगडाचं धूसर दर्शन होतं। गड म्हणून इथं फारसं पाहण्यासारखं काही नसलं तरी इथंपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या वनराईची आपण अनुभूती घेतो ती निश्चितच अद्भुत आहे। या अद्भुत जंगलाच्या रक्षणामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे। त्यांनीच शिवारण्य नावानं इथलं जंगल क्षेत्र राखीव ठेवलं। आपल्या संस्थानातील रयत सुखी असावी यासाठी द्रष्टेपणानं कारभार करणाऱ्या शाहू महाराजांनी शिवारण्याच्या माध्यमातून वन्यजीवांचं सुद्धा रक्षण करत त्यांना स्वच्छंदीपणे जगता यावं याची व्यवस्था केली। त्यामुळे शिवारण्यात वन्य प्राण्यांचा मुक्त वावर होता। महाराजांनी एवढ्यावरच न थांबता या शिवारण्याच्या वैभवात भर घालण्यासाठी विदेशातून रान हत्ती आणून इथं सोडले होते। या हत्तींमधील एका मादीनं इथल्या जंगलात एका पिलाला जन्म सुद्धा दिला। इथला हत्तींचा वावर सुकर व्हावा यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानं इथं एक तलाव खोदण्यात आलाय, त्याचं अस्तित्व आज सुद्धा आहे। महाराजांनी वन्यजीवांची काळजी घेताना किती बारीक विचार केला होता ते इथं दरीच्या काठावर खोदलेली लांबलचक चर बघितल्यावर कळतं। वन्य प्राणी फिरत फिरत जाऊन दरीत कोसळू नयेत यासाठी केलेली ही व्यवस्था आजच्या वन आणि वन्यजीव विभागासाठी सुद्धा मार्गदर्शक आहे।
पुढं कोल्हापूर संस्थानचे 5वे शिवाजी महाराजांनी हे अरण्य बंद केलं. पण आज सुद्धा जी विपुल वनसंपत्ती, वन्यजीवांचा मुक्त वावर आहे, त्याचं सगळं श्रेय राजर्षींच्या द्रष्टेपणालाच जातं. इथं झालेल्या पडसाळी धरणामुळं पडसाळी आणि परिसरातील शेती बागायती होऊन इथं आर्थिक समृद्धी नांदून गावांना आधुनिकतेचा स्पर्श होऊ लागलाय. पण या आधुनिकतेनं पडसाळी आणि परिसरातलं जंगल आणि मुडागडचं जे थोडंफार अस्तित्व आहे त्याला धक्का लागू नये हीच अपेक्षा. अद्भुत कोल्हापूरचा आज भाग बघितल्यावर कोल्हापूर आणि कोकणाच्या सीमेवर घाट माथ्यावरून काजिरडा घाटासह परिसरावर नजर ठेवून असणारा हा अद्भुत मुडागड नजरेखाली घालावा असं तुम्हाला सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही मुडागडच्या दर्शनाला जाताना रायगड परिवारातील सदस्यांप्रमाणे काळाच्या उदरात लुप्त झालेलं मुडागडचं एखादं वैशिष्ट्य जगासमोर आणून त्याचं जतन करण्यासाठी प्रयत्न करा. इथल्या वृक्षराजींमधलं वैविध्य, संपन्नता समजून घेण्यासाठी इथं जरूर या. इतिहासात फारसा चमकला नसला तरी वनदुर्गाचा एक उत्तम नमुना म्हणून आणि शिवारण्याच्या रूपानं आपल्या संस्थानातल्या वनसंपत्तीचं जतन करण्यासाठी द्रष्टेपणानं निर्णय घेणाऱ्या राजर्षींच्या अद्भुत राज्यकारभारापुढं नतमस्तक होण्यासाठी हा अद्भुत मुडागड तुम्हाला साद घालतोय.